मनस्समाधाय महानुभाव. हनुमंतांनी मनाने समाधी लावली, समाधाय. त्यांना कार्य करायचंय. लक्षात घ्या, कोणतंही कार्य करण्याच्या आधी एकाग्रता वाढवण्यासाठी जपाचा किंवा ध्यानाचा अभ्यास असायला हवा. आत्ता आमचे जे जे कार्यकर्ते आहेत, हिंदुत्वाच्या नावाखाली कार्य करत असतील, धर्मजागरणाच्या नावाखाली कार्य करत असतील, धर्मसंवर्धनाच्या नावाखाली कार्य करत असतील, हे सर्वच्या सर्व युरोपियन पद्धतीनं काम करतात, जिथं फक्त कावाड कष्ट करणे यालाच महत्व आहे. भारतीय पद्धत अशी नाही. हनुमंतांना एवढा मोठा कार्यकर्ता आजपर्यंत कोण झालाय मला दाखवून द्या. एक, अरे 1000 लोक एकत्र केले मोठे कार्यकर्ते तरी हनुमंताच्या एका अंशा एवढे होणार नाही. इतकं महान कार्य मारुतीरायांनी केलंय. पण हनुमान काय करतायत? समाधाय, समाधी लागली मारुतीरायांची. आणि त्या स्थितीमध्ये रामरायांचे चरण त्यांना दिसतात. तिथं ते त्यांचा आशीर्वाद ग्रहण करतात. आणि जगाम लंकाम मनसा मनस्वी, मनाने मारुतीराय लंकेत पोहोचले. शरीर इथंच आहे अजून. एखादं काम निर्दोषपणे कसं पूर्ण व्हावं याचं ट्रेनिंग आपल्याला या 1-2 श्लोकातून मिळतंय. माझं हे कार्य झालं, इथपर्यंत माझा कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि मग प्रत्यक्षात ते कार्य सुरू व्हायला पाहिजे.